विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 49 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 जी मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे मित्रांनो आता शेवटचे परीक्षेसाठीचे फक्त आता 7 दिवस जे मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिला नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्णची एक प्लेलिस्ट मिळेल मित्रांनो, तुम्ही तेथून ते देखील परीक्षापूर्व संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या, कारण का त्यामध्ये देखील आपण प्रत्येक विषयानुसार जे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण संपूर्ण काही कव्हर केलेले आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल त्यांनी फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही टीईटीचे मित्रांनो या ठिकाणी अपडेट सर्वात प्रथम पाहायला तुम्हाला मिळणारे असेल। आणि बरेच विद्यार्थी जे काही टेस्ट सिरीज बॅचच्या कूपन कोड संदर्भामध्ये कमेंट्स करत होते, तर मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की आपल्या टेस्ट सिरीजवर जे की 50% ऑफचा ऑफर चालू आहे, ज्याचा कूपन कोड आहे TET 50 TET 50। हा जर तुम्ही कूपन कोड आपल्या जे आहे ॲपमध्ये जाऊन टेस्ट सिरीजच्या बॅचवर तुम्ही जर टाकला तर त्या ठिकाणी तुम्हाला तब्बल 50% मित्रांनो त्या ठिकाणी ऑफ जो आहे तो मिळणारा आहे। तर अंतिम दिवसांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला जर प्रश्नांचा सराव करायचा असेल तर लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे, तिथून आपली ॲपमधून डाउनलोड करून घ्या आणि तिथून मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच जो आहे तो लगेचच्या लगेच एनरोल करून घ्या। परीक्षाभिमुख प्रश्न आपण संपूर्ण काही त्यामध्ये ॲड करून तुम्हाला दिलेले आहेत। तर जो आज जे आपण प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये परिसर अभ्यास प्लस जे काही सामाजिक शास्त्र जे काही आपला पेपर 2 साठी, तर या दोन्हीसाठी उपयुक्त असे आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी गेलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे आणि यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये रिपीट येऊ शकणारा आहे। त्यामुळे कोणताही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मिस करू नका, व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर सुरू करू आपला आजचा सेशन। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की एक काय म्हणतो पहा की हडप्पा संस्कृतीचा डॅश या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे। तर हडप्पा आणि कोणत्या संस्कृतीचा जो संबंध आहे जो की जवळचा आहे यापैकी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, जे की मेसोपोटेमिया या जो आहे थोडक्यामध्ये संस्कृतीचा जवळचा संबंध आहे। तर हडप्पा म्हणजेच काय तर सिंधू संस्कृती। तर हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया संस्कृती यांच्यात व्यापारी संबंध आणि संवाद असल्यामुळे अनेक पुरावे त्याचे मिळालेले आहेत, म्हणून जे आहे दोन्ही संस्कृती जे की समकालीन होत्या असं जे आहे थोडक्यामध्ये मानलं गेलेलं आहे। म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की सी हे याचं उत्तर होणार असेल। तर हा एक IMP प्रश्न आहे, तुमच्या देखील परिसर अभ्यासच्या किंवा सामाजिक शास्त्राच्या पेपरमध्ये यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे या ठिकाणी हे लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटलं जातं, यापैकी कोणाला जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखलं जातं। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लॉर्ड रिपन। तर लॉर्ड रिपन यांना जे आहे म्हणून ओळखलं जातं। तर लॉर्ड रिपन यांना 1882 मध्ये, कधी तर 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव आणल्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थानाचे जनक असे जे आहे ते म्हटलं जातं, ज्यामुळे भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांची पायाभरणी जी आहे ती झालेली आहे। म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 3, मथुरा शिल्पशैली डॅश च्या काळामध्ये उदयास आली। तर कोणाच्या काळामध्ये मथुरा शिल्पशैली जी आहे थोडक्यामध्ये उदयास जी आहे ती आलेली आहे। तर या प्रश्नामध्ये अनेक सारे विद्यार्थी जे की कन्फ्यूज आहेत, कारण का यामध्ये बरेच ज्या विद्यार्थ्यांना जे आहे वाटतं की गुप्त घराणा असं वाटतं, परंतु याचं उत्तर ते नाही। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर ए आहे, जे की कुशाण या काळात जे आहे जे उदयास आलेली आहे। तर मथुरा शिल्पशैलीचा विकास हा कुशाण काळात सुमारे 1ल्या ते 3ऱ्या शतकामध्ये, कधी 1ल्या ते 3ऱ्या शतकात तो झालेला आहे। आणि ही शैली स्वदेशी स्वरूपाची होती आणि या शैलीत गौतम बुद्धाचे आणि जैन तीर्थकारांचे सुंदर पुतळे जे की बनवले गेलेले होते। म्हणून पर्याय नंबर ए याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला 4था प्रश्न पुढील असा आहे, श्रीलंकेची जुन्या काळातील राजधानी जे की कोणती, तर जुन्या काळातील श्रीलंकेची राजधानी कोणती होती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अनुराधापूर। तर अनुराधापूर हे जे आहे त्यावेळेसची म्हणजे की जुन्या काळातली श्रीलंकेची राजधानी होती। तर अनुराधापूर हे श्रीलंकेच्या प्राचीन राजवंशाचं एक महत्त्वाचं आणि सर्वात जुनं केंद्र होते। सुमारे 1400 वर्षापूर्वी ती राजधानी होती, आज ते एक जागतिक वारसा स्थळ आहे। म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा 5वा प्रश्न, सुरक्षा परिषदेतील अस्थायी राष्ट्रांची निवड किती वर्षासाठी केली जाते। तर सुरक्षा परिषदेमध्ये जे अस्थायी
राष्ट्र असतात त्यांची निवड किती वर्षासाठी केली जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2 वर्षासाठी केली जाते. तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सदस्य आहेत आणि 10 अस्थायी सदस्य असतात. तर या 10 अस्थायी सदस्यांची निवड जी आहे 2 वर्षाच्या कालावधीसाठी थोडक्यामध्ये केली जाते. तर 5 हे जे आहे परमनंट स्थायी सदस्य आहेत. तर पर्याय नंबर याचं काय होईल, जे की 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 6वा प्रश्न, खालीलपैकी कक्षीय गतीचा परिणाम ओळखा. यापैकी कक्षीय गती ओळखायची आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की ऋतू हे या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर पृथ्वीच्या कक्षीय गती म्हणजे की सूर्याभोवती फिरण्यामुळे आणि पृथ्वीच्या अंशकलेला असल्यामुळे ऋतू जे की आहे थोडक्यामध्ये बदलतात, म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 7वा असा आहे, स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या राष्ट्राला डॅश राष्ट्र असे म्हणतात, तर कोणते राष्ट्र म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सार्वभौम असं जे आहे ते राष्ट्र त्याला म्हटलं जातं. तर सार्वभौम राष्ट्र म्हणजे असे राष्ट्र जे कोणत्याही बाह्य शक्तीच्या दबावाशिवाय किंवा हस्तक्षेपाशिवाय आपले अंतर्गत आणि बाह्य व्यवहार स्वतंत्रपणे चालवतो, त्याला जे आहे सार्वभौम राष्ट्र असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, पर्जन्याचे किती प्रकार आहेत एकूण, त्या ठिकाणी सांगायचं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 3 प्रकार आहेत. कोणकोणते त्यामध्ये सांगायचं झालं तर पर्जन्याचे मुख्यतः 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये आरूढ पर्जन्य, दुसरं आहे अभिसरण पर्जन्य आणि तिसरं आहे पर्जन्य छायाचा जे काही पर्जन्य छायाचा प्रदेश वगैरे म्हणतो ना आपण, ते या ठिकाणी याचे 3 प्रकार पडणारे आहेत, पण पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 9वा असा आहे, काय म्हणतो, डॅश हे स्वराज्य पक्षाचे नेते होते, तर कोण खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास. तर चित्तरंजन दास हे थोडक्यामध्ये अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे सचिव यांनी जे आहे थोडक्यामध्ये 1923 मध्ये काँग्रेसच्या आत म्हणजे की स्वराज्य पक्षाची स्थापना जी आहे ती केली होती, ज्याचा उद्देश कायदेमंडळात प्रवेश करून शासकीय कामात अडथळे आणणे हा जो थोडक्यामध्ये होता, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या डॅश या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे, तर कोण्या, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की मोनालिसा या चित्राचं जे आहे. तर मोनालिसा हे लिओनार्दो द विंची यांनी रेखाटलेलं जगप्रसिद्ध चित्र आहे आणि हे चित्र पॅरिसमधील लूव्र संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आपला, इसवी सन 1959 मध्ये किती राष्ट्रांनी अंटार्क्टिका करारावर स्वाक्षऱ्या केल्या, तर किती राष्ट्रांनी केलेल्या होत्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 12 राष्ट्रांनी जे आहे ते स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. तर 1 डिसेंबर 1959 रोजी 12 राष्ट्रांनी अंटार्क्टिका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराने अंटार्क्टिका खंडाचा उपयोग केवळ शांततामय संशोधन कार्यासाठी करण्याचं निश्चित जे आहे ते केलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर लोकशाही विकेंद्रीकरण कशाला म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोकशाहीच्या तत्वाचा शासनाच्या शेवटच्या पातळीपर्यंतचा विस्तार करणे म्हणजे की लोकशाही विकेंद्रीकरण होय, तर याचं उत्तर जे आहे जे पर्याय नंबर ब होणार असेल. तर सांगायचं झालं थोडक्यात त्याची विशेष माहिती की लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण न करता तळागाळातील लोकांपर्यंत, उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पर्यंत जे की सत्तेचा वाटप करणे असा याचा अर्थ होतो, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 13वा प्रश्न, लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते, तर जास्तीत जास्त मध्ये यामध्ये विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब 550. सध्या भारतीय संविधानानुसार लोकसभेची जास्तीत जास्त जे काही सदस्य संख्या आहे 550 असू शकते, तर 530 जे की राज्यातून तर प्लस 20 केंद्रशासित प्रदेशातून यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये निवड केली जाते. परंतु पूर्व किती होती, पहिलं जे आहे 552 होती, तर 552 म्हणजे की जे मी तुम्हाला आता 550 सांगितलेलं आहे ते जसंच तसे होते सर्वसभासद, पण प्लस 2 जे आहेत जे की अँग्लो इंडियन सदस्यांचा समावेश होता, परंतु 104वी घटना दुरुस्तीने ते जे आहे थोडक्यामध्ये रद्द केलेलं आहे, म्हणून आता सध्याला 550 हे जास्तीत जास्त होणार असेल, म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 14वा, कोणत्या खंडाचा विस्तार सर्वच रेखावृत्तात आहे, तर सर्वच रेखावृत्तात म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अंटार्क्टिका याचा जो आहे सर्वच रेखावृत्तावर आहे. तर अंटार्क्टिका खंड हा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर असल्याने
तो 0° ते 180° पूर्व आणि 0° ते 180° पश्चिम असा सर्व रेखावृत्तांना व्यापलेला आहे. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल थोडक्यात. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 15वा, खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? तर यापैकी नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की रेगूर. तर रेगूर ही मृदा काळ्या मातीला दिलेली संज्ञा आहे जी ज्वालामुखीच्या लाव्हापासून तयार होते आणि ती कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. तर खादर, भाबर आणि भांगर या गाळाच्या जमिनीच्या उपसंज्ञा आहेत. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली जे काही टेस्ट सिरीजची बॅच आहे ती जर तुम्ही एनरोल करून घेतली तर त्यामुळे तुम्हाला असे सर्व काही A to Z प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासाला मिळणारे असतील आणि उर्वरित तुम्हाला 7 दिवस हे परीक्षा दृष्टिकोनातून अंतिम असल्यामुळे जर तुमचा अभ्यास वगैरे झाला नसेल तर आपली टेस्ट सिरीजची बॅच 50% ऑफरमध्ये चालू आहे, ती लगेचच्या लगेच एनरोल करून घ्या. त्यामधून तुम्हाला परीक्षाभिमुख असे अतिशय संभाव्य सर्व प्रश्नांचा त्या ठिकाणी सराव तुम्हाला करता येणारा असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की माझा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे त्या विद्यार्थी देखील आपली टेस्ट सिरीज आवर्जून जॉईन करावी, कारण का तुम्हाला 150 आउट ऑफ किती गुण मिळत आहेत हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी जे काही अभ्यासता येणारा असेल. 150 पैकी तुम्हाला 90+ स्कोर जर अचीव होत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मित्रांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये एक्झाममध्ये तुम्ही चांगले गुण घेऊ शकता. परंतु तुम्हाला 60-70 असे जर गुण मिळत असतील तर मित्रांनो तुम्हाला तुमचा स्कोर जो आहे तो इम्प्रूव्ह करण्याची गरज त्या ठिकाणी भासणारी आहे. आणि त्या ठिकाणी आपण सर्व काही तुम्हाला टिप्स वगैरे माहिती दिलेली आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करूया आणि त्यामध्ये मित्रांनो आपला जो कोर्स आहे तो लगेचच्या लगेच एनरोल करून घ्या. तुम्हाला ही शेवटची संधी आहे, कारण का दिवस तुमच्याकडे खूप कमी राहिलेले आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 16वा असा आहे पुढे की जागतिकीकरण म्हणजे काय? तर जागतिकीकरण नेमकं काय याला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वस्तू, भांडवल आणि मनुष्यबळ यांचा मुक्त संचार म्हणजे की त्याला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. तर जागतिकीकरण म्हणजेच काय, त्याला आपण ग्लोबलायझेशन इंग्लिशमध्ये म्हणतो. तर जागतिकीकरण म्हणजे की जगभरातील अर्थव्यवस्था, संस्कृती आणि राजकारणात यांच्यात वाढलेला आंतरसंबंध आणि एकात्मता, ज्यामुळे वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा मुक्त प्रवाह शक्य होतो. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 17वा प्रश्न, जर्मनीच्या दक्षिणेकडे कोणता देश आहे? तर यापैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की स्वित्झर्लंड हा जो आहे देश आहे. तर जर्मनीच्या दक्षिणेला मुख्यत्वे ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड हे देश आहेत. तर यामध्ये जे काही आपण पर्याय अ, ब, ड हे पर्याय आहेत हे जर्मनीच्या पश्चिम आणि उत्तर पश्चिमेकडील देश आहेत. म्हणून पर्याय नंबर जे काही क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा, महाराष्ट्र राज्यात अरण्याची टक्केवारी डॅश येथे सर्वात जास्त आहे? तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गडचिरोली येथे सर्वात जास्त आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्राची टक्केवारी आढळते, कारण या भागात नैसर्गिक जंगले मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 19वा प्रश्न, भूस्थल दर्शक नकाशावरून CG या सांकेतिक खुणाद्वारे कशाचा बोध होतो? तर CG या सांकेतिक खुणाचा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कॉलेज ग्राउंड याचा जो आहे थोडक्यामध्ये सांकेतिक या खुणाद्वारे जे आहे तो संकेत दिला जातो. तर भूस्थल दर्शक नकाशामध्ये CG या सांकेतिक खुणाचा वापर कॉलेज ग्राउंड दर्शवण्यासाठी मुख्यतः केला जातो. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद डॅश या मुद्द्यावरून असफल झाली? तर कोणत्या मुद्द्यावरून असफल झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व व संघराज्याचे स्वरूप या मुद्द्यावरून जे थोडक्यामध्ये जे की असफल झाली. तर दुसरी गोलमेज परिषद कधी झाली? तर ती झाली 1931 साली. तर 1931 साली मुख्यत्वे अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर आणि भावी भारतीय संघराज्याच्या स्वरूपावर एकमत न झाल्यामुळे असफल झाली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अल्पसंख्याकासाठी स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी त्यावेळी जी आहे थोडक्यात केलेली होती. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 21वा, संयुक्त राष्ट्रांनी 1975 साल हे डॅश वर्ष म्हणून घोषित केले? तर कोणते वर्ष म्हणून? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की महिला वर्ष म्हणून जे आहे ते घोषित केलेलं आहे. त्यानंतर आपला 22वा प्रश्न पुढील, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराची उत्खनन करताना सापडलं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडलेलं आहे. तर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय जे की मेसोपोटेमियातील सध्याचा काय आहे तर इराक आहे. तर ऊर या प्राचीन शहराच्या उत्खननामध्ये सापडलेला आहे, ज्याची स्थापना इसवी पूर्व 530च्या सुमारास राजकुमारी एनिगाल्डी नाना यांनी जी आहे ती केलेली होती. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 23वा प्रश्न, संयुक्त संस्थानाच्या राजधानीचे शहर कोणते होते? तर संयुक्त संस्थानाच्या या ठिकाणी म्हटलेलं आहे
त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वॉशिंग्टन DC. तर वॉशिंग्टन DC हे अमेरिकेचे संयुक्त संस्थान, जे की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्याला आपण USA शॉर्टमध्ये म्हणतो, या राष्ट्राची राजधानी आहे. पर्याय नंबर ब. त्यानंतर आपला 24वा प्रश्न, भारतातील पहिला अग्निबाण कोणत्या अवकाश संशोधन केंद्रातून सोडण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की तिरुअनंतपुरम या केंद्रातून सोडण्यात आलेला आहे. तर भारतातील पहिला अग्निबाण 1963 मध्ये केरळमधील तिरुअनंतपुरम येथील थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन मधून जे थोडक्यामध्ये सोडण्यात आलेला आहे, ज्याला शॉर्टमध्ये TERLS असं देखील संबोधलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की 25वा प्रश्न काय म्हणतो की अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा डॅश प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात. तर काय याचं उत्तर होईल? तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर ए, जे की एक प्रतिनिधी जे आहे जे की विधानसभेवर नेमतात. भारतीय संविधानाच्या कलम 333 नुसार अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल विधानसभेवर एक प्रतिनिधित्व नेमण्याचे जे थोडक्यामध्ये जे की नेमणूक करू शकतात. मात्र 104व्या घटना दुरुस्ती जे की 2019 साली झालेली आहे, 104वी घटना दुरुस्ती कधी झाली तर ती आहे 2019 साली झाली. ह्या प्रावधानानुसार आता ते रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणून अँग्लो इंडियनचे जे काही जमाती आहे त्यानुसार त्याचं प्रतिनिधित्व जे की आता करू शकत नाहीत, परंतु 104वी घटना दुरुस्तीच्या पहिलं ते प्रतिनिधित्व करत होते. म्हणून पर्याय नंबर याचं ए उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 26वा क्वेश्चन, आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. तर कोणी लिहिलेला आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मायकल फुंको यांनी जे आहे ती लिहिलेला आहे. द आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ प्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञ मायकल फुंको यांनी 1969 मध्ये हा जो आहे थोडक्यात ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतरचा आपला 27वा प्रश्न, राष्ट्रपतीची निवड सर्वसाधारणपणे किती वर्षासाठी असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 5 वर्षासाठी असते. तर भारतीय संविधानाच्या कलम 56 नुसार भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हटलं जातं. तर कोणास म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की होल्टियर यांना जे आहे ते म्हटलं जातं. आता फ्रेंच तत्वज्ञ होल्टियर यांनी आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं जे आहे ते मानलं जातं, कारण त्यांनी केवळ राज्याच्या कार्यावर लक्ष न देता सामाजिक परंपरा, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यासारख्या बाबींचाही इतिहासामध्ये समावेश केलेला आहे. म्हणून होल्टियर यांना जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न, नौदलातील सैनिकांनी 1946 मध्ये बंड केले याच्या मागचं कारण काय होतं? तर कारण या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर होतं जे की पर्याय नंबर ए, जे की अयोग्य वागणूक व आझाद सेनेचा प्रभाव हे त्यामागचं कारण होतं. तर 1946 चे रॉयल इंडियन नेव्ही, ज्याला RIN असं म्हटलं जातं, तर रॉयल इंडियन नेव्ही बंड हे खराब अन्न, कमी वेतन आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून भारतीयांना मिळणारी वर्णद्वेषी व अयोग्य वागणूक यांच्या निषेधात झाले होते. तर आझाद हिंद सेनेची सैनिकावरील खटल्यामुळे ही बंडाला प्रेरणा मिळाली. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 30वा प्रश्न आपला, सर्वभंतु सुखीन हे कोणत्या संस्थेचं बोधवाक्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मानवी हक्क आयोगाचं हे थोडक्यामध्ये जे की बोधवाक्य आहे. तर सर्वभंतु सुखीनम म्हणजे की सर्वांनी सुखी असावे हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग भारताचे जे की थोडक्यामध्ये बोधवाक्य आहे. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 31वा प्रश्न, 90° अक्षांशास काय म्हणतात? तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर क, त्याला ध्रुव असं म्हटलं जातं. तर 90° अक्ष उत्तर अक्षाला उत्तर ध्रुव आणि 90° दक्षिण अंशाला दक्षिण ध्रुव असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 32वा प्रश्न, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश समिती करते. तर कोणती समिती या ठिकाणी करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की परिसीमन ही जी समिती आहे थोडक्यामध्ये करते. तर मतदारसंघाच्या सीमा निश्चित करण्याचे आणि त्यांची लोकसंख्या समरूप ठेवण्याचे काम परिसीमन समिती ही जी आहे थोडक्यामध्ये करते. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 33वा प्रश्न, दक्षिण अमेरिका खंडातून कोणते अक्षवृत्त गेले आहे? यापैकी खालीलपैकी, ज्यामध्ये ए आहे विषुववृत्त, ब आहे मकरवृत्त आणि क जे आहे ते कर्कवृत्त आहे. तर यापैकी कोणतं गेलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की ए व बी. तर दक्षिण अमेरिका खंडातून विषुववृत्त आणि मकरवृत्त ही दोन्ही अक्षवृत्त जातात. तर कर्कवृत्त हे जे आहे थोडक्यामध्ये उत्तर अमेरिकेमधून जाते. म्हणून पर्याय या नंबर जे की सी याचं उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा आपला 34वा प्रश्न, संरक्षण हा विषय डॅश असल्याने संघ शासनाला संरक्षण विषयक बाबीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की संघ सूचित असल्याने संघ शासनाला संरक्षण विषयक बाबीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो थोडक्यामध्ये असतो. तर भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीनुसार संरक्षण हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट केला आहे. त्यामुळे त्यावर केंद्र सरकारला कायदे करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा एकमेव अधिकार देण्यात आलेला आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर 35वा प्रश्न, भारतातील पहिला जे की पर्यटन जिल्हा म्हणून डॅश जिल्ह्यास मान मिळाला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यास जे थोडक्यामध्ये मान मिळालेला आहे. पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला 36वा प्रश्न, मृदा निर्मितीसाठी मुख्यत्व करून कोणत्या घटकाचा प्रभाव पडतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मूळ खडक व हवामान याचा जो आहे तो प्रभाव पडतो. तर मृदा म्हणजेच की माती, निर्मितीचे मुख्य घटक म्हणजे की मूळ खडक, हवामान, जमिनीचे उतार किंवा उंच, जैविक घटक आणि वेळ यापैकी मूळ खडक आणि हवामान यांचा प्रभाव सर्वात महत्त्वाचा असतो. म्हणून पर्याय नंबर जे की ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 37वा प्रश्न, नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग डॅश ऑस्ट्रेलियन पुरातत्वाने केलेला आहे. तर कोणत्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय बी, जे की गार्डन चाइल्ड यांनी जे आहे ते केलेला आहे. तर नवाश्मयुगीन क्रांती हा शब्दप्रयोग ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञ व्ही गार्डन चाइल्ड यांनी जे आहे ते केलेला आहे. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला 38वा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धानंतर जगात महासत्ता म्हणून उदयास आलेलं राष्ट्र कोणतं यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, सोव्हिएत युनियन हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजेच की कधी झालं दुसरं महायुद्ध, 1939 ते 1945 या काळामध्ये झालेलं आहे. तर जगात मुख्यत्वे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या 2 महासत्ता उदयास आल्या, ज्यामुळे शीतयुद्धाची सुरुवात जी आहे थोडक्यामध्ये झालेली आहे. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 39वा प्रश्न, अनंत लक्ष्मण कानोरे यांनी नाशिक येथे जॅक्सनची हत्या केली त्यामागचं कारण काय होतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, त्याने बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा जी थोडक्यामध्ये दिलेली होती. तर नाशिकचे कलेक्टर AMT जॅक्सन यांनी अभिनव भारत संघटनेचे सदस्य बाबाराव सावरकर यांना राजद्रोहात्मक कवितांसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कानोरे यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनची हत्या केलेली होती. म्हणून पर्याय नंबर ड याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 40वा प्रश्न, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या डॅश या जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सभापती. तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे संबंधित जिल्हा परिषदेचे पदसिद्ध जे की थोडक्यामध्ये सदस्य असतात. म्हणून पर्याय नंबर ए याचं जे आहे ते थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये टॉप 40 क्वेश्चन होते, जे की आपण परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रासंदर्भातले प्रश्न पाहिले आहेत. यामधला मित्रांनो तुम्हाला कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नांचा खूप काळजीपूर्वक व बारकाईने अभ्यास करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास वगैरे झालेला नसेल, त्यांना चांगली तयारी करायची असेल, त्यांनी लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो तुम्ही एनरोल करून घ्या, ज्याचा आपला 50% ऑफर चालू आहे. ज्याचा कुपन कोड मी तुम्हाला सांगितला आहे सुरुवातीला, TET50 हा जो आहे कुपन कोड, थोडक्यात त्याचा जे आहे आपला कुपन कोड आहे. हा कुपन कोड टाकून तुम्ही 50% ऑफ आपल्या टेस्ट सिरीजवर घेऊ शकता. तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून इलिजिबल चा शेअर मिळवायचा आहे, त्यांनी लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.